नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। जिल्ह्यातील 9 धरण प्रकल्पांची कामं लवकरच सुरू होणार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं आश्वासन। यापुढे गद्दारी सहन करणार नाही, नारायण राणेंचा कडक शब्दात इशारा। आणि रविवारी होणार धमाका, हुंडलासूर महान पौराणिक नाटक 31 ऑक्टोबरला पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्हवर। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनंत प्या, आनंदी रहा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टाळंबासह 9 धरण प्रकल्पाचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, तर येत्या 2 वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील। त्यासाठी आवश्यक असलेला निधी देऊ असं आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलंय। करून आम्ही सांगितले, मगाशी आम्ही चर्चा झाली की पैसे खर्च कसे झाले, कुणाला दिले, कुठे गेले याची चौकशी करा म्हटलं। ते जस्टिफायबल असतील ते ठीक आहे, त्याला जस्टिफाय करता येत नसेल त्या बाबतीत आपल्याला जबाबदारी फिक्स करावी लागेल। पण मला माहित नाही, तुम्ही सांगताय पण त्याच्या आधी लोकप्रतिनिधींच्यातही त्यांनी मागणी केली, त्यामुळं तपशिलात माहिती घ्यायला मी सांगितलेली आहे। माझ्याकडे आलं आणि जर अनावश्यक असे पैसे दिले असतील कुणाला विनाकारण वेळेच्या आधी गरज प्रायोरिटी सोडून, तर त्याची माहिती मला द्या म्हणून मी त्यांना सांगितले। टाळंबा होणार ना, का नाही होणार, फक्त टाळंबा किती उंचीचं करायचं याच्याविषयी तिथं मागे जमीन ज्यांची जाणार आहे त्यांच्याशी तिथले लोकप्रतिनिधी स्थानिक आणि तिथले लोक यांच्याशी आमचे इंजिनियर जरा जाऊन चर्चा करतील आणि रेजिस्टन्स त्यांनी जमीन ॲक्विजिशनच्या कामात जे सध्याच्या प्रचलित नियम आणि कायदे आहेत त्याप्रमाणे देताना उंची किती करायची आणि किती गावं आत यायची, भविष्यात उंची वाढेल तर ती ज्यावेळी गरज असेल त्यावेळी, कारण 25 TMCचं धरण आहे या जिल्ह्यामध्ये, 350 TMC पाणी, 45 TMC पाणी येतं आणि आपण 48 TMC फक्त अडवतो। आता उद्या इथं चिपी विमानतळ झालंय, हळूहळू सिंधुदुर्ग जिल्ह्यात फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढेल, पाण्याच्या ड्रिंकिंग वॉटरच्या गरजा वाढतील, त्यामुळे मोठ्या प्रकल्पांना भविष्यात पूर्ण करावं लागेल। पण आज आपले व्यवहार्यता बघून लोकांच्या सोयीचे निर्णय आज घेऊन भविष्य काळात त्यांची उंची वाढवण्याचं प्रोव्हिजन घेऊन आपण काम करूया। म्हणून पुनर्वसन आणि ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन चर्चा होईल, स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारलं जाईल आणि सर्वसंमतीने तोडगा काढून आपल्याला काम मोठं आहे आणि लगेच ते होईल असं नाही। साहेबांना सांगितलेलं आहे की तिथं शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या ज्या गरजा आहेत त्या बघून काही केटीवेज प्रस्तावित करावेत। थोडंसं सर्वे युटिलिटी कुठं होणार, काय होणार, स्टाटा बघितला पाहिजे, पाणी मागे किती साठणार, परत लोकांच्या जमिनी जाण्याचा प्रश्न त्यातनं तयार होऊ नये, अशा सगळ्या गोष्टी करतील। नुसते केटीवर बांधून उपयोग नसतो, मागे धरण झालं तर त्या केटीवर मध्ये वर्षभर पाणी सोडू शकतो आपण आणि फार प्रगती होईल। जे सांगतायत ते मला तपशील माहित नाही, दीपक केसरकर साहेबांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केलेला आहे। आपण जे सांगितलंय त्याचा थोरात माहिती काढून मला सांगतील आणि ते मंत्रालयाचे प्रकरण आहे त्याच्यात ही माहिती ऍड करू। पंच तिलारीच्या मला येऊन आता भेटल्या, त्यांनी निवेदन दिलं, त्याचंही वाचन आम्ही इथं केलेलं आहे। तिलारीला स्वतः अधीक्षक अभियंता आणि आमची टीम जाणार आहे, त्यातले पुनर्वसनाच्यासाठी जी शिल्लक राहिलेली कामं आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत
त्याचा अभ्यास करून त्याला पूर्ण समाधान करायचं काम करू. सरपंचांनी निवेदन दिलं ना, त्याची कॉपी माझ्याकडे द्या. तुम्ही होमवर्क करा, यांना VC वर घ्या आणि आपण एक मीटिंग दिवाळीच्या नंतर करू. आपण होमवर्क करा. त्यांच्या रस्त्याचा प्रश्न, अजून कसला प्रश्न, स्मशानभूमीचा प्रश्न, तर तेवढं जरा व्हिजिट करून या. आणि आपण संजय जाधव हे मीटिंग लावा. तिलारीच्या पुनर्वसनाचे प्रश्न, तिलारीचे सरपंच, मिस्टर सरपंच, आमचे AC आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळे हजर ठेवा आणि आपण मीटिंग घेऊ. तुम्ही थोडा दिवस जाऊ दे आणि तुमच्या निवेदनात जरा मी व्यवस्थित वाचतो. मी मगाशी वाचन केलं, पण जरा मी त्याचा पाठपुरावा करतो. आणि इथनं पुढे काही असेल ना तर माझा नंबर लिहून घ्या, कधी मेसेज पाठवा, तुमचे सगळे प्रश्न सोडवून देतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी KTवेअरच मागितले. KTवेअर देण्याचं मी त्यांना कबूल केलेलं आहे. पण ताळंबा सारखा प्रकल्प आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची भविष्यकालीन विकासाचं, महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत ज्यांनी लहान प्रकल्प केले आणि पाणी पुढे निघून जातं. आमच्याकडे सांगली जिल्ह्यात एक वारणा नावाचं धरण आहे, चांदोली धरण. ते 37 TMC केले. 86 TMC करायचं होतं, असंच 37 TMC. आता सगळं पाणी वाहून कर्नाटकात जातं. त्यामुळे ही टाइम आहे की मोठे प्रकल्प केले पाहिजे. पण मला हेही मान्य आहे की लोकांच्या जमिनी जात असतील, लोकांचा विरोध असेल, तर त्यांच्याशी बोलून एक ठराविक लेवल पर्यंत धरण केलं पाहिजे. नुसते KTवेअर बांधून लोकांचा विकास होणार नाही. मागे त्यात स्टोरेज पाहिजे, जे KTवेअर मध्ये पाणी रेग्युलर रुटीने येत जाईल आणि KTवेअर वरचं पाणी शेतकरी घेतील, तरच शाश्वत विकास होईल. सिस्टीम जी आहे, डाटा रिअल टाइम डाटा ऍक्विजिशन सिस्टीम जर बसली, कोकणात सगळीकडेच बसवतोय आपण, आपल्याला ती जर झाली तर साधारण पाणी किती वरनं पाऊस पडतोय हे ताबडतोब मिनिट टू मिनिट कळत जाईल. आणि आपल्याकडे आता आपण एवढे प्रगत सिस्टीम बसवली आहे की आपण प्रेडिक्ट करू शकतो की आता एवढं TMC पाणी वरनं येणार आहे. आता चिपळूणमध्ये काय झालं, प्रचंड मोठं पाणी आलं, ते सगळं पावसाचं पाणी एवढं मोठं होतं. ते अशा गोष्टी टाळायला आपल्याला मानवी मर्यादेच्या बाहेर जर पाऊस आला कोणीच मदत करू शकत नाही, पण किमान अलर्ट देऊ शकतो की आता गाव सोडा, बाहेर जावा. लोकांना बाहेर काढण्याची सिस्टीम आता आमच्याकडे सांगली, सातारा त्या भागात यावेळी पाऊस पडायला लागल्यावर सकाळी 8 वाजता फोन करून झूम वरून सगळ्या सरपंचांना मी सांगितलं गाव सोडा. 1-2 जण म्हणते नाही साहेब होऊ दे, पाणी वाढू दे, एकदम गाव सोडा. मागे एवढा पाऊस पडला की तुमचं घरदार सगळं पाण्याखाली जाणार आहे. फर्स्ट टाइम महाराष्ट्रात एकदम शांततेत आमच्या भागातल्या लोकांनी घराला कुलप घातली आणि सामान घेऊन टेम्पोने, टॅक्सीने, जे मिळेल त्या वाहनातनं सामान काढून बाहेर गेले. त्यामुळे नुकसान तर झालेलंच आहे, पण जीवितहानी, प्राणीहानी म्हणजे जनावरांची हानी ही मिनिमल झाली. जीवितहानी तर एकही झाली नाही आणि सरप्राईज झालं नाही कोणाला. ठीक आहे, येणारे पाणी कळलेलं आहे. त्यामुळे त्यानंतर 12-15 तासांनी 24 तासांनी पाणी आलं, तर त्याचा फायदा होतो. पण कोरोनाचा फटका बसल्यामुळं मांडलेल्या अर्थसंकल्पातले जे निधी देणं शक्य होतं त्याच्या 60% निधी आता उपलब्ध झालेला आहे. आता आपण आहे ऑक्टोबर महिन्यात. कदाचित नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न राहिलं तर आणखी निधी वाढवू अर्थमंत्री देतील. पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 5 महिने आता वित्त विभागाने जेवढे बजेटेड आहेत 100 कोटी असेल तर 60 कोटी खर्च करा असं सूचना दिल्या. त्याप्रमाणे काम चालू आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
अनंत प्या, आनंदी रहा। राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। आगामी जिल्हा बँक निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या पदरात जास्तीत जास्त काय पडेल याच उद्देशाने हा दौरा असल्याची जोरदार चर्चा आहे। शरद पवार राजकारणातले देशात दबदबा असलेले चाणक्य आणि याच चाणक्यांकडून चाणक्य नीती शिकलेले जयंत पाटील हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। पेहरावाने साधे सरळ वाटणारे पाटील राजकारणाच्या गणिताचे ताळेबंद मात्र ठोक बांधून आहेत। आगामी जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचा रोल काय असेल, कोणती पदे मिळतील आणि त्यासाठी कसा दबाव गट तयार करायचा याची खलबत या दौऱ्यात नक्कीच होतील। आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुका जर महाविकास आघाडी मार्फत लढवल्या गेल्या तर राष्ट्रवादीला बरंच पदरात पाडून घेण्याची नामी संधी पाटलांनी हेरलीच असेल आणि सिंधुदुर्गात पक्षाचा एकही आमदार नाही ही खंत शरद पवार यांना असेलच। त्यासाठी भविष्यात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार कोण असेल, मतदारसंघ कोणता असेल यावर चर्चा होणार यात शंकाच नाही। एकेकाळ असा होता की जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा दबदबा होता। याच पक्षाचे 2 वेळा आमदारही निवडून आले होते। मात्र पक्षाला उतरती कळा लागली ती दीपक केसरकरांच्या पक्ष सोडण्यानं। यानंतर अमित नाईक यांचं नाव सोडलं तर राष्ट्रवादीचा जिल्ह्यातला लक्षात राहील असा चेहरा नव्हता। दीपक केसरकरांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी आता कंबर कसते। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारे परब यांनी लक्ष घातलं होतं। मात्र विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर त्या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत। या निवडणुकीत बबन साळगावकर यांना तिकीट देऊन पक्षाच्या पदरात फारसं काही पडलं असंही नाही। त्यामुळे ही जागा पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। मध्यंतरीच्या काळात पुंडलिक दळवी यांनी पक्षाला काही प्रमाणात उभारी दिली आहे। मात्र हातात सत्ता नसल्यास कार्यकर्त्यांची ही धडपड निरर्थक असल्याचं पाटील यांना पक्क माहिती आहे। त्यामुळे आगामी काळात सत्तेत आणि निवडणुकात मोठा वाटा मिळवण्यासाठीची रणनीती असलेल्या या दौऱ्यानं आगामी काळात राष्ट्रवादीत मोठे बदल दिसतील एवढं नक्की। भगवान शेलटे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। यापुढे भाजपचीच सत्ता पाहिजे, मात्र कुठल्याही निवडणुकीत गद्दारी फितुरी सहन करणार नसल्याचा इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। कुडाळ येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते, पाहूया। काय प्रश्न जिल्हा बँक, जिल्हा परिषद येणाऱ्या निवडणूक मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, मला तुम्हाला काही सांगायचं आहे, मागायचं आहे ते या सगळ्या निवडणुकी जिल्हा परिषद, जिल्हा बँक मला सत्ता भाजपची पाहिजे। या कोणत्याही निवडणुकीत गद्दारी फितुरी मी सहन करणार नाही। माझ्या निवडणुकीत जे झालं मी सहन केलं, पण तुमच्या निवडणुकीत कोणी जर केली याला पाडा, याला अमुक करा, तमुक करा, काढून टाकणं सोपा विषय आहे, पण नको त्या गोष्टी घडू नये त्याची काळजी सगळ्यांनी घ्या। मला नाही चालणार आणि मी चालून देणार। मी जर दिवस मला काय गरज आहे, मला काय नाही गरज आहे, खरं मी घरी राहू शकतो, काय नाही, मी व्यवसाय, माझे व्यवसाय चालू आहेत सगळे। मला वाटतं आपल्या लोकांचं ह्या जिल्हा गरीब असता का म्हणे, एक गरीब दिसता का म्हणे, गरिबी आणि बेकारी
संपवण्यासाठी आज आपण कटिबद्ध होऊया. सांगा आम्ही सगळे तयार. असू दे, पण मी सांगतो राजन, सगळ्या कोणीही तुमचा मित्र असो कोणी असो अवेळी तुमच्या घरी आलेला चालणार नाही. मला माहिती आहे रात्री 1 ते 4 अवेळी यायचा वेळ आहे. मला माहिती आहे, मी लावले लोकांना माहिती. कोणाला नाही तो ह्या कामात गेलो त्या कामात गेलो, काम केलं आता निवडणुकीत नाही. आम्ही कामाला लावू बरं माणसं, आमच्याकडे बरीच काम आहे. मला या निवडणूक चांगलं यश. जिल्हा परिषद पहिल्यांदा राज्य जिंकले आपण, 45 होते, 27 कसे आले? तुम्ही एवढे कार्यकर्ते असताना संख्या कमी का होती? होता कामा नाही. सांगा यावेळेस सगळ्याला परत 46 करू, 45 ते 46. जिल्हा परिषद 3 विरुद्ध आपण आहोत. काय मला कळत नाही. माझे सोबती सगळे तरुण आहेत आणि त्यांच्यावर मी अपेक्षा करायची नाही तर काय करायचं? मी 90ला आलो या जिल्ह्यात. काय त्याचे काही आहे ते वय झालं त्यांचा रग नाही सांगते आहे काय? बिचारे चालू शकत नाही, धावू शकत नाही, तरी भेटतो का बोलतात. आता बरं नाही वाटत. ते दिवस काय हो का नाही? दिवस माणसं बदलली असती, विचार आचार का बदलावं? स्वार्थ काय यावं? वैयक्तिक स्वार्थ, पक्ष हित. पक्ष तुम्हाला एवढं सगळं देतो, मग पक्षाचं हित जोपासणं, नावलौकिक पक्षाचं करणं, नेत्यांसाठी आपण ही प्रेरणा देईल, रिझल्ट देणं, त्यांना कळलं पाहिजे. मोदी साहेबांना, नड्डांना अरे राणीच्या जिल्ह्यात 100% यश या निवडणुकीत मिळालं. या 3 महिन्यात बघा तिकडे काय आपली वट. त्या लोकसभेत मी जाताना येताना मीटिंग में कॅबिनेटला जात लोक थांबून राणीजी कैसे आहे, क्या चला आहे, काय सगळे विचार. आत्ताच गेलो मी तिकडे. तुमच्याकडे शिल्लक एक परत सांगतो, फितोरी नाही. जो उमेदवार पक्षात येईल, जाहीर होईल, त्याच्या पाठी सगळ्यात. अरे ही नाही, दुसऱ्या निवडणुकीत बघू, तुमचा विचार करू. अजून कॉप पण आहेत का पुढे? राजन 2 असतील कॉप तर 10 जणांना आश्वासन देऊ नको. सवयी घाबरू नका. तुम्ही मेहनत निष्ठा ठेवा, प्रामाणिकपणे. तुम्हाला सगळ्यांना मी न्याय दिल्याशिवाय मी स्वतः बसणार नाही. आणि म्हणून तुम्ही असं प्रेम माझ्यावर ठेवा, त्याने मला आनंद मिळतो. आणि त्या आनंदामध्ये उद्धव समोर काय बोलू शकतोय तुम्ही पाहिलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द निलेश राणेंनी तसे संकेत दिलेत. कुडाळ येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 2024ला मीच जिंकणार असल्याचं म्हणत त्यांनी रणशिंग फुंकलंय. पाहुयात काय म्हणालेत निलेश राणे. सगळ्या निवडणुका आता लागतील. जिल्हा परिषदा, जिल्हा बँका, पंचायत समित्या, वेगवेगळ्या सोसायट्या, या सगळ्या निवडणुका आता लागतील. आपल्याला या सगळ्या निवडणुका आता जिंकाव्या लागतील. आपण आता दुसऱ्यांचा गुलाम नाही बघायचं. आपण आता
फटाके नाही ऐकायचे, फटाके वाजले तर आपलेच वाजले पाहिजे, एवढं सगळं तुमच्या मनामध्ये असेल तरच हे शक्य आहे, तरच हे शक्य. कारण का साम दाम दंड भेद सगळं घेऊन ते आपल्या समोर उभे राहणार. आपण तयार करायचं. मागे चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं, कार्यक्रमाला हायजॅक करायचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी साहेबांचं भाषण ऐकलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत नसेल जे साहेबांनी तिकडे व्यासपीठावर. माझे वडील आहेत म्हणून सांगत नाही, माझं पेपर मध्ये बरोबर नाव आहे, पुढची काळजी नाही. पण ते जे व्यासपीठावरून भाषण केलं ते कोणासाठी केलं? त्यांनाही कळलं पाहिजे की हा जिल्हा कोणाचा आहे. तिथे असंख्य अधिकारी होते, जिल्ह्यात होते, जिल्ह्याच्या बाहेर होते, ते सगळे बघत असतात. एवढं सोपं समजू नका. त्या अधिकाऱ्यांना सगळं कळतं. आणि साहेब जे त्या व्यासपीठावर बोलले त्याच्यानंतर जे आम्हाला खाली जाणवलं सगळं चिडीचूप. उद्धव ठाकरे काय बोललं? तो छापा काटा पाका काटा त्याच्या पलीकडे जाऊ शकत. पण साहेबांनी जे मुद्दे मांडले त्याचा एकही मुद्दा त्याला फोडता आला नाही, एकही नाही. अहो आपली ओळख आहे ती, असं नाही करून चाललं. आपण तसे वागत होतो, आपण तसे आहोत म्हणून हे सगळं आहे. लक्षात घ्या. अनेक गोष्टीमध्ये आपण मवाळ होता कामा. साहेबांना मागच्या वेळेला अटकही झाली. एकदा मला आठवलं होतं, पूर्वी एकदा कधीतरी साहेबांना अटक होणार किंवा झाली होती. वातावरण कसं बदललं मला आता फार इतिहासात जायचं. पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला जिंकण्यासाठी प्रत्येक परिश्रम घ्यावा लागेल, खाम घालावा लागेल. आता पहिल्यासारखी परिस्थिती आहे का मला माहित नाही, कारण का मी नेहमी जिल्हा रत्नागिरीतून बघायचो. आता चव्हाण साहेबांनी सांगितलंय, निलेश काळजी करू नको, तू सिंधुदुर्गात ये. मला जे काय बाहेरून दिसायचं मी तिथे सांगायचो, अरे सिंधुदुर्गात आम्हाला कोण हलूच शकत नाही. आता दाखवायची वेळ आली. आपण सगळे या सगळ्या योजना राबवत असताना एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, वेळ कमी आहे, साहेबांना पुढेही जायचं की आपली किंमत ही फक्त आपण जिंकतो कशी आणि जिंकतो किती याच्यावरच. जिंकलं पाहिजे म्हणजे जिंकलं पाहिजेच. उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आपण जिंकू, उद्याच्या येणाऱ्या पंचायत समित्या पण जिंकणार, जिल्हा बँकेत जिंकणार आणि 2024 ला मी पण जिंकणार. शेवटचं वाक्य 2024 ला मी पण जिंकणार. तेवढ्या तर टाळ्या पडल्या, माझं ऐकलं नाही कोणी. एवढंच सांगतो, आपण सगळे फार मोठ्या संख्येने आलात. तुम्हाला सगळ्यांना बघितलं, साहेबांना किती बरं वाटतं हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आपण असेच सगळे मोठ्या संख्येने जेव्हा जेव्हा पक्ष हात देईल तेव्हा आपण मोठ्या संख्येने मैदानात उतरावं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती.
हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे। पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक। कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12। संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76। ब्रू ग्रीन। अनधिकृत सिलिका मायनिंग माफियांविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। हे अनधिकृत सिलिका मायनिंग माफिया शासनाचा लाखोंचा महसूल बुडवतायत। अशांवर कारवाई न झाल्यास कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिलाय। कणकवली तालुक्यातील कासार्डे गावातील सिलिका मायनिंगबाबत गेले वर्षभर तक्रारी सुरू आहे। तत्पूर्वीच तहसीलदार यांनी 2/3/21 रोजी संपूर्ण असलेल्या या सिलिका बाबत तक्रारीवरती जवळ 5 जणांना किमान 5.6 कोटीचा दंड आकारलेला आहे। त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि मी आम्ही तक्रारी केल्यानंतर एक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण केली होती। त्या 4 पथकं निर्माण केली। त्या 4 पथकांनी या संपूर्ण अहवाल तयार केला। त्या अहवालामध्ये तो अहवाल तहसीलदार यांनी 26/3/21 रोजी आणि तो अहवाल आल्यानंतर 30/3/21 रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता। पण या अहवालातल्या कोणत्याही असलेल्या कारवाई म्हणजे मार्च महिन्यापासून कारवाई होत नव्हती। याबाबत मंत्रालयीन पातळीपासून जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांच्यापर्यंत तक्रारी सातत्याने मी केलेल्या होत्या आणि त्या तक्रारी केल्यानंतर अद्याप अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही आणि म्हणून मी परत एकदा तक्रारी अर्ज दिलेले आहेत। कारण या सिलिका खाणीमध्ये जवळजवळच्या तहसीलदारांच्या अहवालामध्ये 9 प्रकारच्या त्रुटी आणि एकूण त्यातले 343 त्रुटी आहेत आणि त्याचप्रमाणे 4 कोटीचा दंड त्यावेळी आकारण्याचा बाकी होता आणि हा 5.6 कोटी जो 2-3 ला नोटीस काढली ती आणि त्यानंतर गेल्या वर्षापूर्वीचा जवळजवळ PI मधला 84 लाखाचा दंड अशा प्रकारे आता हा तहसीलदारांनी सुचवलेला दंड अशा प्रकारे सुमारे 10 ते 12 कोटी शासनाचा रेव्हेन्यू दंड आकारलेला नाहीये आणि त्याचबरोबर अनेक ज्या आजलेल्या कारवाई झालेल्या ते साठे मोजण्यात आले होते ते साठे पण चोरीला गेलेले असल्याची तक्रार आम्ही दिलेली आहे। ज्याप्रमाणे PI गावातले साठे चोरीला गेल्यानंतर तिकडच्या तलाट्यांनी तक्रार दिली तशी कासार्डेमधले पण साठे बऱ्यापैकी चोरीला गेले असल्यामुळे त्याची तक्रार तिकडच्या तलाट्यांनी करणे गरजेचं होतं की ती राष्ट्राची संपत्ती होती आणि जप्त केलेली संपत्ती होती, त्याची कोणत्याही प्रकारची काही कारवाई केली नाही। पण दिवसा ढवळा तो असलेला साठा परत जिल्ह्यात घेऊन जाणारे जे होते त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही मागणी आमची सातत्याने होती। प्रांतांकडे मागणी होती। आज या महसूलमध्ये असलेल्या सर्वच बाबतीत बघितल्यानंतर आज सर्व अंधाधुंदी कारभार चाललेला आहे। वाळूच्या बाबतीत पण मागील सुरुवातीच्या काळात अशाच प्रकारचे रॅम्प जे आता गेल्यावर रॅम्प नष्ट करण्याचं काम तत्कालीन तहसीलदार किंवा तत्कालीन असलेले अधिकाऱ्यांनी केलेलं होता। याही वर्षी केला होता पण हे रॅम्प तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी रॅम्प बांधले जातात। त्यामुळे काही लोकांनी आता त्या असलेल्या जमीन मालकांवरती कारवाई करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि तहसीलदारांनी तशा प्रकारची कारवाई केली पाहिजे। जेव्हा वाळूचे लिलाव होतील तेव्हा आमची कोणतीही अडचण नाही, पण तहसीलदारांनी कारवाई जर तशी केली नाही आज वाळूवाल्यांचे अनधिकृत वाळूवाल्यांचे महिलांवरती मारहाण करण्याची पण प्रकार होतात, हे कालावधीमध्ये घडलेलं आहे। अशा प्रकारच्या लोकांच्या पाठीमागे जे विरोध करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने असेल। आज या ठिकाणी पण जे वाळू व्यावसायिक जे रॅम्प दुसऱ्या दिवशी बांधतात त्याच्यावर तहसीलदारांनी नाहीतर CRZ अंतर्गत त्या जमीन मालकावर कारवाई करावी, कारण जे नदीच्या लगत काम करतात ते CRZचा नियमाचं उल्लंघन करून बांधत असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे आणि जी वाळू वाहतूक होते मोठ्या प्रमाणात ती वाहतूक थांबवून म्हणजे जेणेकरून
कासाडेमधल्या सिलिकामध्ये आणि असलेल्या या वाळूमध्ये शासनाचा जो असलेला रेव्हेन्यू जो बुडवण्याचं काम शासनाचे अधिकारी करत आहे। आज शासन निधी नसल्यामुळे विकास कामांना पैसे देत नाही, पण निधी असा मिळत असताना आपण प्रशासनाच्या माध्यमातून निधी जमवला जात नाही। आज मायनिंग मधून जवळजवळ 11 ते 12 कोटी रुपये महसूल जमा होऊ शकतो आणि त्यांच्यावरती गुन्हे पण दाखल करण्याची गरज आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे, पण ती केली जात नाही। याबाबत जर या 15 दिवसात केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या माध्यमातून कणकवलीच्या प्रांत कार्यालयावरती मोर्चा आंदोलन केलं जाईल अशा प्रकारची आम्ही सूचना करतो। कारण 15 दिवसात त्यांनी जी काय कारवाई करायची ती कारवाई केली पाहिजे। जे दंड आहेत, जे माफी आहेत, वाळू माफी आहेत, त्यांच्यावरती कारवाई करणे गरजेचं आहे आणि ते प्रशासनाचं काम आहे। जिथे अनधिकृत काम होतात त्याच्यावरती कारवाई करणे प्रशासनाचं काम आहे, त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा। मालवण येथील नव्या प्रशस्त जेटीचं काम पूर्णत्वास आलंय। पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत या जेटीचं उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। तसेच जेटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचंही नाईक यांनी सांगितलंय। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूषण असलेलं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जी जेटी होती, अनेक वर्ष पर्यटनासाठी आपल्याकडे छोटी जेटी होती आणि त्यावेळी पाऊस असून देत किंवा उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर ही जेटी छोटी पडत होती। म्हणून किल्ले प्रवासी संघटना असू देत की आमच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष असू की आमचे सहकारी असू देत, यांनी सगळ्यांनी मागणी केली होती आणि गेल्या 4 वर्षापूर्वी आपण ही जेटी मंजूर करून घेतली। त्यानंतर त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि आज 2-2.5 वर्षानंतर हे काम आता पूर्ण झालं आहे। 10 कोटीची पहिली TS या ठिकाणी होती, परंतु आता खर्च वाढून 15 कोटीपर्यंत या ठिकाणी निघाला आहे आणि उर्वरित जे आहेत सनशेड, म्हणजे इथे आपण जिथे उभं तिथे सनशेड आणि कंपाऊंड यासाठी सुद्धा 2.5-3 कोटीचा निधी आपण प्रस्तावित केलेला आहे। तो पण निधीला आपण लवकरच टेंडर निघेल। त्याचबरोबर किल्ल्याच्या त्या साईडला म्हणजे किल्ल्याच्या बाजूने सुद्धा आपण नवीन जेटी प्रस्तावित केली, कारण त्यावेळी त्या ठिकाणी सुद्धा ओटी झाले की बोटी लावता येत नाहीत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण जेटी करतोय आणि खऱ्या अर्थाने ही प्रशस्त अशी जेटी झाली आहे। म्हणजे अवघड असाल की जुन्या जेटीमध्ये जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी जेटी होती आणि या जेटीमुळे पर्यटनाच्या दृष्टीने या जेटीचा एक चांगलं स्वरूप आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या जेटीवर बसला पाहिजे यासाठी मेरीटाईमकडे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते आणि त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे। पण त्यांनी सांगितले की तुम्ही खर्च करून तो बसवा आणि जिल्हा नियोजनानं जवळजवळ 50 लाख रुपये आपण उद्याच्या मीटिंगमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून हे 50 लाख रुपये आकारणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये किल्ले प्रवासी वाहतूकांना सुद्धा खरं तर आता बोटी आपण बघितलं असेल की अनेक बोटी झालेल्या आहेत आणि एक्स्ट्रा बोटीला परमिशन मिळत नाही, म्हणून सुद्धा मेरीटाईमकडे मागणी करून कारण या बोटीला पार्किंगला सुद्धा व्यवस्था होत नाही आणि त्यामुळे ती सुद्धा मागणी करणार आहोत मेरीटाईमकडे आणि प्रस्तावित छत्रपतींचा पुतळ्यासाठी जो निधी लागेल तो उदय सामंत त्यांनी जिल्हा नियोजन देण्याचं मान्य केलेलं आहे। उर्वरित कामंसुद्धा जे होतील आणि जवळजवळ 30 तारीखला म्हणजे दिवाळी झाल्यानंतर 30 तारीखच्या म्हणजे या पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी याचं उद्घाटन माननीय अस्लम शेख यांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर एक 100 कोटीचा प्रस्ताव सुद्धा आहे की जो आपला टर्मिनल्स आहे म्हणजे बोट वाहतूक करणारा टर्मिनल त्यासाठी जो 100 कोटीचा प्रस्ताव सुद्धा प्रलंबित आहे, त्यासाठी सुद्धा 50% केंद्र 50% राज्य शासन असा प्रस्ताव आहे। त्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता मिळाली तर आपल्याकडे ज्या मोठ्या बोटी ज्या गोव्याला जातात प्रवासी त्यासाठी सुद्धा फायदा या ठिकाणी होईल, परंतु प्रत्यक्षात हे काम आता पूर्ण झालेलं आहे आणि याचा फायदा पर्यटकांना या हंगामापासून या ठिकाणी होईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात।
वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. भविष्यात सिंधुदुर्गात साखर कारखान्याचं स्वप्न गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केलाय. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखान्याच्या 19व्या गळीत हंगामाची सुरुवात कोल्हापूर करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते मोळीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विशेष आभार मानले. आमच्या पडत्या काळात जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करून आम्हाला उभं केलं आहे. त्यामुळे पुढील येणाऱ्या काळात सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त FRP मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कोकणात साखर कारखाना होण्यासाठी बंटी पाटील यांच्याशी चर्चा केली. कोकणात ऊस क्षेत्र वाढवायला वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखाना गगनबावड्याच्या गळीत हंगामात सुरुवात झाल्यामुळे सिंधुदुर्गातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रति टन दर मिळणार असून त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी गगनबावडा कारखाना संचालक मानसिंग पाटील, संचालक बयाजी शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, आनंद ठाकूर, सज्जन काका रावराणे, संजय सावंत, टिपू सावंत, बेनी डिसुजा आदी उपस्थित होते. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने डी.वाय. पाटील साखर कारखान्याला मला वाटतं 20 वर्षापासून या ठिकाणी स्वर्गीय शिवरामभाऊ जाधव यांच्या कारकिर्दीपासून या कारखान्याला पतपुरवठा केलेला होता. त्यानंतर आलेल्या संचालक मंडळाने सुद्धा डी.वाय. पाटील साखर कारखान्याला जिल्हा बँकेने चांगलं पतपुरवठ्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. हा डी.वाय. पाटील साखर कारखान्यामध्ये कणकवली वैभववाडी तालुका असेल, मालवण कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊसासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत आणि जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज 1 लाख टनाचं उत्पादन झालेलं आहे आणि साधारण 20 ते 21 कोटी रुपये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. भविष्यात डी.वाय. पाटील साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय बंटी पाटील साहेब यांनी कणकवली वैभववाडी तालुक्यासोबत इतर राहिलेले कुडाळ, मालवण, देवगड असेल या तीनही तालुक्याचा समाविष्ट या डी.वाय. पाटील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये करावा अशा प्रकारची आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही त्यांना विनंती केली आहे. ती विनंती त्यांनी मान्य केलेली असून भविष्यामध्ये इतर तालुक्यामध्ये सुद्धा जादा कृषी अधिकारी नेमून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वाढेल आणि भविष्यात डी.वाय. पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एखादा साखर कारखाना उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सन्माननीय बंटी पाटील यांनी तशा प्रकारचं सूत्रवाच्य केलेलं आहे. हे सुद्धा निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं स्वप्न भविष्यात साखर कारखान्यातसुद्धा सन्माननीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते स्वप्न साकार होईल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा, जुनी पेन्शन योजना राबवा अशी मागणी करत ग्रामसेवक युनियन देवगडनं पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन छेडलं. या आंदोलनाला पंचायत समिती देवगडचे उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी पाठिंबा दिलाय. यावेळी ग्रामसेवक युनियनच्या वतीनं विस्तार अधिकारी निलेश जगताप यांना निवेदन देण्यात आलं. पाहुयात या संदर्भात देवगड ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष मुल्लानी काय म्हणाले. आज पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामसेवक
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी आपल्या एकमेव मागणीसाठी 1 तासाचं ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची मागणी म्हणजे हीच आहे की राष्ट्रीय पेन्शन योजना जी आहे ती पूर्णपणे रद्द व्हावी आणि जुनी जी पेन्शन योजना होती ती पूर्ण सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी. कारण की आम्हाला 2015 नंतर शासनानं आम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सामील केलं, पण ह्यामध्ये आम्हाला पूर्णपणे आर्थिक त्यामध्ये लॉस आहे. त्यामध्ये बरेचसे 2005 नंतर लागलेले जे आमचे कर्मचारी आहेत, जवळपास 1600 ते 1700 कर्मचारी मृत्यू पावलेले आहेत. त्यांच्या वारसांना आज कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळत नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीची ही अन्यायकारक पेन्शन योजना ही रद्दच व्हावी आणि जुनी जी पेन्शन होती 2005 पूर्वीची जी जुनी पेन्शन योजना होती ती पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी याकरिता शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, त्यांच्यासमोर 1 तासाचा आज आम्ही देवगड तालुक्याच्या वतीनं सुद्धा ह्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत. भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला आम्हाला शासनाला दखल घेण्यासाठी जी आंदोलन करावे लागतील त्यासाठी सुद्धा आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNK 36 सदैव अग्रेसर राहील. त्याकरिता आर या पारची जेवढी काही लढाई करायची वेळ येईल त्यासाठी ही संघटना तयार असेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. रविवारी म्हणजेच 31 ऑक्टोबरला धमाका होणार आहे, कारण नाट्य रसिकांसाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग हुंडलासूर. जिव्हाळा क्रिएशन, नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर, दोडामार्ग तालुक्यातील दशावतारी कलाकार यांच्या संयुक्त विद्यमानं आणि कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत हुंडलासूर हे महान पौराणिक नाटक सायंकाळी 7 वाजता थेट लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर कलावंतांवर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव करून नाट्यप्रयोगाचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी आजच सिंधुदुर्ग लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. महान पौराणिक दशावतार नाट्य हुंडलासूर. आयुराजाला ब्रह्मविभूतीकडून आशीर्वाद मिळाला नाही आणि म्हणून एक शंकेची पाल माझ्या मनात तुकतुकू लागली. सांगा काय ते? मी अधर्मी आहे का? मुळीच नाही. मी निराळी आहे का? असा गैरसमज करून घेऊ नकोस. मी अत्याचार आहे का? असं होणं नाही. मी व्याभिचारी आहे का? तुझ्यासारखा राज करता तू. जिव्हाळा क्रिएशन, नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर, दोडामार्ग तालुक्यातील दशावतारी कलाकार यांच्या संयुक्त विद्यमानं आणि कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत हुंडलासूर हे महान पौराणिक नाटक रविवार दिनांक 31 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता थेट लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. हा महान पौराणिक नाट्यप्रयोग पहिल्यांदाच सोशल मीडियावर लॉन्च होत असून नाट्य रसिकांना घर बसल्या पाहता येणार आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्ही नेटवर्क, YouTube चॅनलवर लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांनी आजच सिंधुदुर्ग लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करावं. कोकणची कला जपणाऱ्या या ग्रुपला सहकार्य करावं. तसेच कलावंतांवर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव करून नाट्यप्रयोगाचा आनंद लुटावा असं आवाहन नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर आणि टीम सिंधुदुर्ग लाईव्हनं केलंय. हुंडलासुराच्या वधाचा थरार नाट्य रसिकांना खिळवून ठेवणारं हे सुप्रसिद्ध दशावतारी महानाट्य
असून सोशल मीडियावर संयुक्त दशावतार प्रथमच याचं लाईव्ह सादरीकरण होणार आहे। यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे नावाजलेले दिग्गज कलाकार सहभागी झालेले पाहायला मिळणार आहेत। यामध्ये प्रमुख भूमिका सुप्रसिद्ध दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण, राजा अयुची तर राणी इंदुमतीची भूमिका प्रशांत मेस्त्री, हुंडलासुराची भूमिका दामोदर जोशी साकारणार आहेत। तर ऋषी कृष्णा उर्फ उली नाईक, नारद सुभाष लोंडे, ब्रह्मराक्षस विलास गवस, नौश सिद्धेश कलिंगण, माधवी गौतम केरकर, सेवक कृष्णा घाटकर, दत्त कृष्णा कुंभार यांसह अनेक मान्यवर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळणार आहे। तर हार्मोनियम संदीप कोनसकर, पखवाज प्रकाश मेस्त्री, झांज संतोष गुळदिवेकर हे संगीत साथ करणार आहेत। हे नाटक आपल्याला घरबसल्या कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्ही नेटवर्क आणि युट्यूबवर दिसणार आहे। यात सिंधुदुर्ग लाईव्ह वरून मागील वर्षी दशावतारी लाईव्ह नाट्य महोत्सवात राजा हरिश्चंद्र, राजा गोपीचंद, मयूरध्वज ताम्रध्वज, दशरथ कौशल्या विवाह आणि उषा स्वप्न बाणासूर या 5 नाट्यप्रयोगाचं प्रक्षेपण करून ते जगभरातल्या लाखो नाट्य रसिकांपर्यंत पोहोचवलं होतं। तसेच दुष्यंत शकुंतला या नाट्यप्रयोगानं व्ह्यूअर्सचा एक नवा विक्रम रचला होता। जिव्हाळा क्रिएशन, नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर, दोडामार्ग तालुक्यातील दशावतारी कलाकार यांच्या संयुक्त विद्यमानं आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत महान पौराणिक नाट्यप्रयोगाचा जगभरातील नाट्य रसिकांनी ऑनलाईन आस्वाद घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलंय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा। दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर महिला बचत गटातर्फे 28 ते 30 ऑक्टोबरला आयोजित केलेल्या दीपोत्सव 2021 अंतर्गत बचत गट स्टॉल्सना नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। इतकंच नव्हे, दोडामार्ग शहरातील महिला बचत गटानं तालुक्यातील अन्य बचत गटांसाठी ऐन दिवाळी सणांवर व्यवसाय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानं तालुक्यातून सहभागी झालेल्या बचत गटांमधूनही मोठं समाधान व्यक्त होत आहे। दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर हॉलमध्ये हे विविध स्टॉल लावण्यात आले आहेत। शुक्रवारी आरोग्य शिबिर तर शनिवारी ग्राहकांसाठी आयोजित लकी ड्रॉचा निकाल पोलीस निरीक्षक आर.जी. नदाब यांच्या हस्ते काढण्यात आला। महिला बचत गटांनी लावलेल्या विविध स्टॉलमध्ये दिवाळी फराळ, मसाले, आकाशकंदील, पणत्या, कपडे आदींचा समावेश आहे। तालुक्यातील विविध गावातील महिलांचे स्टॉल या महोत्सवात सहभागी झाले आहेत। पिंपळेश्वर महिला बचत गटाच्या अध्यक्षा माधवी मणेरीकर, उपाध्यक्षा संध्या प्रसादी व सचिव गौतमी करपे यांनी यासाठी जो पुढाकार घेतला त्याबद्दल या महोत्सव अंतर्गत बचत गट प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांनी विशेष आभार मानले आहेत। पोलीस निरीक्षक नदाब मॅडम या आज आमच्या स्टॉलला भेट देणार आहेत। त्यांनी शुभेच्छा आम्हाला अगोदरच दिल्या होत्या आणि आज लकी ड्रॉ पण त्यांच्या हस्ते संध्याकाळी होईल। त्याचा फायदा झाला म्हणजे आम्हाला कॉन्फिडंट आलं की याच्या पुढे आम्ही याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो। पहिल्यांदाच घालून सुरुवात केलेली आहे, त्या कारणाने आम्हाला ज्या संध्या मॅडम आहेत त्यांचं प्रोत्साहन जास्त भेटलं आणि आम्ही आमच्या बचत गटांना पण पुढचा स्टॉल घालताना आम्ही त्यांना सांगणार आहोत किंवा मोठा व्हावा प्रोग्राम याच्यासाठी, अशी आमची इच्छा आहे आणि याच्यातून आम्हाला प्रोत्साहन चांगलं भेटलं आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर, दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक
घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। जिल्ह्यातील 9 धरण प्रकल्पांची कामं लवकरच सुरू होणार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं आश्वासन। यापुढे गद्दारी सहन करणार नाही, नारायण राणेंचा कडक शब्दात इशारा। आणि रविवारी होणार धमाका, हुंडलासूर महान पौराणिक नाटक 31 ऑक्टोबरला पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्हवर। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर, दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद।